नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं पांचो मेरु असी जिनधाम सब प्रतिमा को करो प्रणाम महासुख होय देखे नाथ परम सुख होय। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। आता मी काय ऐकलं की हां 5 मेरू कुठली 5 मेरूचं पूजा काहीतरी केली ना तू उपास केलं का काहीतरी केलं त्रैलं केलं बरं 5 मेरूचे 5 मेरू कुठं आहे तर अडीच द्वीपा तू कुठं सर माझ्याकडे अडीच द्वीपामध्ये 5 मेरू आहेत। हे आता बस अजून येणारे बाहेरच बसते तुझ्या मग अजून नाही बस पकडून ठेवणार आहे तुला तर त्यांचं जीव एकीकडे आहे शरीर एकीकडे आहे म्हणून तर मी काय सांगत होते 5 मेरू धर्म करणार ना ते मुलाचं भलंच होणार आहे। ते मुलगा काय रडणार नाही आहे त्रास देणार नाही आहे काय वाढणार नाही आहे त्याचं काम ते धर्माला अनुकूलच असणार आहे। तर 5 मेरू कुठं आहेत म्हटलं अडीच द्वीप आहेत ना अडीच द्वीप हे मनुष्य क्षेत्र आहे। तर त्या अडीच द्वीपामध्ये एक द्वीप एक समुद्र एक द्वीप एक समुद्र अशी रचना आहे। मग त्या अडीच द्वीपामध्ये 5 मेरू आहेत। जसं आता आपण म्हणतो ना जम्बूद्वीपामध्ये मेरू सुमेरू पर्वत आहे तसं धातकी खंडामध्ये इकडे एक असं पूर्व पश्चिमेकडे 2 आणि त्या बाहेर कुठलं द्वीप पुष्करवर द्वीप त्या द्वीपामध्ये दोन्ही साईडला 2 असे एकूण 5 मेरू आहेत। नावं सांग भैया 5 मेरूची सुदर्शन आणि विद्युन्माली असे 5 मेरू आहेत। सुदर्शन मध्यभागी विजय आणि अचल धातकी खंडामध्ये मंदर आणि विद्युन्माली असे पुष्करवर द्वीपामध्ये 2-2 एकूण 5 मेरू पर्वत आहेत। तर मी काय ऐकलं आता की जिथं कुठं हे अकृत्रिम चैत्यालय आहेत ना अडीच द्वीपामध्ये 3 लोकांमध्ये जिथं कुठं अडीच द्वीपामध्ये 3 लोकांमध्ये नाही तर अडीच द्वीपात जिथं कुठं आहेत किती आहेत अडीच द्वीपात किती अकृत्रिम चैत्यालय आहेत अडीच द्वीपात भैया अडीच द्वीपात नाही म्हणायचं थांब मध्य लोकात 458 तर एकूण 458 मध्य लोकामध्ये एवढे अकृत्रिम चैत्यालय आहेत। अकृत्रिम इन द सेन्स समजते का काय आहे ते ज्याला कोणीही बनवलं नाही अशी मंदिरं आहेत। जसं की असंख्यात कुठे आहेत ऊर्ध्व लोकामध्ये आहेत आणि ज्योतिष्कवासी देवांच्या ठिकाणी आहेत। पण जे आपण मध्य लोकामध्ये किती पण आहेत ना हां नंदीश्वरात किती आहेत 52 चैत्यालय आहेत। त्याच्या बाहेर जाताना अजून रुचकवर आणि काय 13वं 11वं ते जे द्वीप आहे तिथं 4 असे आहेत। हां तिथं 4 असे आहेत म्हणजे फार नाही आहेत असं सांगायचं पुढं जाताना कमी होत जातात। पण मध्य लोकामध्ये एकूण 458च आहेत। काय म्हणले मी सांग मध्य लोकामध्ये इकडे इकडून जा मध्य लोकामध्ये 458 अकृत्रिम चैत्यालय आहेत। तर मी हे सांगत होते की आम्ही त्या एका क्षेत्रावर गेलो होतो त्याचं नाव काय वरून गावाचं नाव आहे बघितलं होतं का मी एक व्हिडिओ लोड केलेला आहे जे मंदिर मिळालं खाली अमनगी अमनगी बहुतेक नाव आहे गावाचं। तर अख्खं मंदिर गाडलेलं होतं मूर्ती मिळत आहेत हे ऐकतो की आपण पण मंदिरच त्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडलं होतं आणि ते काय खोदकामामध्ये मंदिरच मिळालं शिखरासकट आतलं सगळं खालचं। मग ते आम्ही तिथे जाऊन भेट देऊन आलो होतो असं काय हां
लक्षात आहे तुमच्या. तिथं तिथं नाही इथं इथं. तर ते चैत्यालय एवढं सुंदर मंदिर आहे. असं ते काय म्हणायचं, पुरातन सगळं त्या दगडी कामातलं. नाही काय नाही, मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबलं गेलं होतं. ॲक्च्युली बहुतेक ते मुद्दाम झाकलं असणार आहे असं वाटते. जे कोणी तोडायला आलेले होते ना, तर त्यांनी तोडू नये या उद्देशाने पूर्ण असं ते एका खड्ड्यात असल्यासारखं. बाकीचं गाव उंचावर आहे आणि ते मंदिर गावाच्या बाहेरच्या साईडला असं म्हण किंवा एका साईडला असं होतं, जे की ते दाबलं गेलं होतं वाळूच्या ढिगाऱ्याखाली. त्यामुळं सुरक्षित राहिलं ते. पण प्रतिमा एवढी सुंदर आहे, ते मंदिर सगळीकडून दगडी काम एकदम भक्कम आहे. असं नाही की कुठं पडझड झाली वगैरे. मग असं ते आपल्याला हे कृत्रिम का अकृत्रिम, ते मंदिर कृत्रिम आहे, अकृत्रिम नाही आहे. कृत्रिम म्हणजे कोणीतरी बांधलं पूर्वी, फार वर्षांपूर्वी ते बांधलेलं आणि मग झाकलं आणि मग परत उघडलं म्हणल्यावर ते काय अद्भुत निघालं असं नाही आहे, केलेलंच होतं, कृत्रिमच मंदिर होतं. पण ही जी 458 मंदिरं सांगते ना मी, तर ही मंदिरं अकृत्रिम आहेत. म्हणजे त्याला कोणीही बनवलं नाही आहे. तुम्ही वाळू सिमेंट नेऊन त्या कामगारांकडनं लेआउट काढून तसलं सगळं त्याला मॅप देऊन त्याचा काही संबंधच नाही. जे बनलंय ना ते एवढं उत्कृष्ट बनलंय, एक काय म्हणायचं अद्वितीय रचना आहे. सगळी चैत्यालय ही एकापेक्षा एक सुंदर आहेत, अकृत्रिम चैत्यालय. तर त्या मग मी आज काय ऐकलं की जिथं कुठंही अकृत्रिम चैत्यालय आहेत तिथून जीव मोक्षाला गेलेत का, जरा असं विचार करून उत्तर द्या. बोल, सावधान. काय काका? पण मोक्षाला जायला कर्मभूमीच पाहिजे ना. हा मग आता रुचक वरती, कुंडल वरती, एक मिनिट कर्मभूमीच पाहिजे असं म्हणलं तर तुमच्या 2.5 द्वीपामध्ये अनेक ठिकाणी भोगभूमी आहे, तिथून पण मोक्षाला गेलेले जीव आहेत. असं नाही म्हणजे कसं आता देवानी वैरभाव गेलेत की नाही, मुनी आता गेलेत की नाही गेलेत. मग एवढाच प्रश्न आहे आमचा की 458 कृत्रिम चैत्यालय जिथं आहे तिथून जीव मोक्षाला गेलेत का. थोडस विचार केला तर उत्तर येणार आहे तुम्हाला. बोल पूनम बहीण बरोबर बोलली का. लॉक के आ जाए या. हा तुझं कॅमेरावर कर. काय म्हणती. नाहीच गेले का. बहीण हो म्हणली म्हणून तू नाही म्हणाली काय. बहीण हो म्हणली म्हणून तू नाही म्हणाली काय. का नाही ते सांग. कारण आजपर्यंत कधी म्हणजे कोणत्या मुलींचं नाव पण हे तू प्रॉपर पाहिजे मला. नाव तर तुला अनेक सिद्ध केलेत मोक्षाला, सगळ्यांची नाव माहित आहेत का. नाव माहिती असायला पाहिजे याचं इसेन्शियलिटी नाही आहे. नाही माहिती, पण असं पण असं नाही असा संदर्भ. मग इथं पण असं पण म्हणते ना की अशी एकही जागा नाही की जिथून सिद्ध झाले नाहीत. मला फक्त येस और नो मध्ये उत्तर द्या तुम्ही. मी प्रश्न विचार, मला प्रश्नच विचारताय परत. प्रश्नाचं उत्तर 458 चैत्यालय जिथं आहे तिथून सिद्ध झालेत का. काका मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं उत्तर. बरोबर उत्तर अपेक्षित आहे असं सांगायला. बोल. मनुष्य जातच नाही हे लावायचा तर्क. जिथं 2.5 द्वीप आहे तिथपर्यंत 458 नाही आहेत. बाहेर पण आहेत ना. नंदीश्वर द्वीपात आहेत, कुंडलवर द्वीपात आहेत, रुचकवर द्वीपात आहेत. मग जिथपर्यंत मनुष्य जाणार 2.5 द्वीपामध्ये तिथपर्यंत प्रत्येक क्षेत्रावरून गेलेले आहेत. काय नाही ना काकी, असं एकही स्थान नाही आहे जिथून की मोक्षाला गेले नाही. पण 2.5 द्वीपाच्या बाहेर अकृत्रिम चैत्यालय आहेत, पण तिथून मोक्षाला गेलेले नाहीत. का विचार की.
काय म्हणाल ते खरं, आम्हाला काय करायचं, कुठून तर जाऊ देत लोक, मी तर घरी जाणार आहे. कुणाला मोक्षाला जायचं ते जाऊ देत, मी घरी जाणार आहे. हा, माझं मोक्ष तिथं आहे. हो ना? हा. ताई हा बोल. 45 लाख योजन सिद्धशील आहे ना, हा बरोबर. मग ती अडीच द्वीपाच्या ह्याच्यातच येते का? येते का? मी मला येत नाही ते. हा. हो, अडीच द्वीपामध्येच येते, त्याच्या बाहेर. ओ इथे 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 त्याला शोधा. इथं बसा माझं. इथं समोर. समोर या. जे अडीच द्वीप आहे ना तेवढंच क्षेत्र 45 लाख योजन आहे, त्याच्या पुढं नाही. म्हणजे काय सांगितलं, मध्य लोकातलं तुमचं जम्बूद्वीप आहे. काय म्हटले संजना? जम्बूद्वीप केवढा आहे? 1 लाख योजन. योगिता भाभी हो सांगा पुढं. नाही शिवत, तुम्ही बसलाय ना शांततेने. हां नाही, कोण नाही शिवत. काय म्हणले? जम्बूद्वीप 1 लाख योजन. पुढं धातकी खंड, थांबा, लवण समुद्र आहे मध्ये. लवण समुद्र डबल केला. इकडं 2 लाख, इकडं 2 लाख दाखवलं होतं मी डायग्राम काढून. त्याच्या पुढं घ्यायचा धातकी खंड, त्यापेक्षा डबल म्हणजे 4 लाख. 4 लाख किती झाले सांग? थांब, मधले सगळे धरून सांग. 4 2 1 2 4. त्याच्या पुढं समुद्र आहे, कालोदधी समुद्र. किती झालं डबल? 8 आणि 8 मिसळ. 8 आणि 8 मिसळती होय, मधले सगळे मिसळ म्हणून सांगायला. 13 आणि 16 29. त्याच्या बाहेर पुष्करवर द्वीप डबल. किती? 16 आणि 16 आहे पुष्करवर द्वीप, पण त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे, त्यामुळे 8 आणि 8 परत 16. किती झाले? झाले का 45? दिसले का तुम्हाला? म्हणजे सांगायचे की मध्य लोकामध्ये जेवढं मनुष्य क्षेत्र आहे तेवढंच 45 लाख योजन आहे. तेवढीच वर ऊर्ध्व काय म्हणायचं, सिद्धशिलेचा आकार पण तेवढाच आहे. असं नाही की थोडंसं तिथं स्पेस वाढली आहे, असं नाही. जेवढी मध्य लोकाची जागा आहे तेवढीच वर सिद्धशिला आहे. मध्य लोकाची नाही, सॉरी, मनुष्य लोकाची. आणि मग खालीवर जे अनेक ठिकाणी तशी रचना आहे कुठं कुठं. फक्त एवढं आपल्याला प्रयोजनभूत आहे की जिथं कुठं कृत्रिम चैत्यालय आहे तिथून सिद्ध झालेत असं म्हणता येणार नाही. इथं अडीच द्वीपामध्ये जिथं कुठं कृत्रिम चैत्यालय आहे तिथून सिद्ध झालेत का? झालेत का? घाबरायला म्हणजे कुठंही एकही क्षेत्र नाही आहे की जे सिद्धांनी रिकामं असेल. म्हणजे मध्य लोकामध्ये म्हटलं ना, तू इथं बसली आहे ना, इथून सुद्धा सिद्ध झालेले आहेत. वाटतंय का असं? आपलं घर जिथं आहे ना त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यातनं प्रत्येक प्रदेशावरून सिद्ध झालेले आहेत. आता इथं बांधलंय आपण घर, आपलं घर म्हणताय, कोणाचं क्षेत्र आहे हो हे? हां सोडा बघू मग. सिद्ध क्षेत्र आहे. मग जिथं आपण राहतो तिथं भावभासना एवढी करा की मी स्वतः सिद्ध आहे. त्यांनी जशी साधना केली तशी मला पण करता यावी. त्यांनी जर इथून मोक्षाला गेले तर मी का नाही जाऊ शकत? आम्हाला कुठं जावं लागतंय मोक्षाला जायला? शिखरजीच्या पहाडावर, नाहीतर कुठंतरी सिद्ध क्षेत्रावर. त्याच्याशिवाय ध्यान होत नाही, त्याच्याशिवाय मोक्ष होत नाही. काय म्हणले श्रुतिका भाभी? घरात बसून आम्ही निर्मोह नाही होऊ शकत, मान्यता अशी. तर ते सुद्धा क्षेत्र तुमचं सिद्धांचंच आहे. तिथून सुद्धा मुनी मोक्षाला गेलेले आहेत. अनेक काळापूर्वी तिथून साधना करून त्या मुनींना अशी निर्वाण दशा, सुखदशा प्रगट झाली आहे. फक्त आपण तसा पुरुषार्थ करत नाही, तसा उपयोग लावत नाही आणि क्षेत्रावर डिपेंडंट राहतोय. कुठल्या तरी क्षेत्रात गेल्यावर, काय एकांत असल्यावर, गोंधळ नसल्यावर, व्याप नसल्यावर मग आम्हाला ध्यान होणार. नाहीतर सगळं झालं आता कृतकृत्य झाल्यावर मग आम्ही करणार ध्यान, मग मोक्षाला जाणार. कधी जायचं? थांबा जरा, पोरांची लग्न होऊ दे. काय म्हणायचं? म्हणजे त्याच्यात अडकून बसल्यावर कधी व्हायचं आहे? झाली काकांची लग्न, सांगा आता. झालंय का कृतकृत्य? चला मोक्षाला जायचं आहे का? येते देव विचारायला की चल मी नेतो तुला, जाणार का? सगळे म्हणतात मोक्षाला जायचंय. काय दुःख खो, कम्म खो, बोई लावो. कोणाला करायचंय हो दुःखाचं क्षय? कोणाला इच्छा नाही, मनापासून कोण म्हणत नाही, सांगते मी. कारण दुःखाचा क्षय करायला येतील समजा कोण तुमच्याकडं, गुरु आहेत आपल्याकडं, सांगतायत तुमच्या दुःखाचा क्षय करतो, चला. कुठं तयारी आहे तुमची?
हाय काय? हो म्हणा की शास्त्राच्या समोर शरीरातल्या घरी दुःखाचा सोडणार क्षय नाही. करायचंय तिथंच राहायचंय अं? अशी भानगड. शरीरातल्या दुःखाचा क्षय करायचाय तिथंच राहायचंय परत शरीरात. दुःखाचा क्षय करायचं भावनाच नाही, हेच सांगायला लागले मी. नुसतंच म्हणताय वर्बली, त्या शब्दात शक्तीच नाही आहे तुमच्या. कारण कोणालाही संसार सोडायचा नाही आहे, संसारींना सोडायचं नाही आहे, संयोगाला सोडायचं नाही आहे, आणि आम्हाला मोक्षाला जायचं आहे. बोधीची प्राप्ती व्हावी, काय समाधी अशरीरी मरण बनण्याची व्हावं. भावना पाहिजे. हां, म्हणून सांगतायत जिथं आहे ना तिथं राहून जरी तुम्ही साधना केली तरी सुद्धा मोक्ष मिळणार. त्या ठिकाणाहून पण मिळणार. 2.5 द्वीपातच आहात तुम्ही, बाहेर नाही आहे. त्यामुळं ती पण सिद्धभूमीच आहे. फक्त उपयोग केंद्रित करत नाही, तसा आपण पुरुषार्थ करत नाही, तसा मी आहे याचा कॉन्फिडन्स नाही आहे. म्हणून सांगितलं अजून वाहत चाललो. तू पुढं सरक. हे 1 मिनटं. आशिष कोण आहेत? मराठी समजते का त्यांना? हो हो, मी स्मिताताई, मी मनीषा दोशी. ओके ओके. मनीषा, हां हां. हां, क्षमा, मी नाही नाही, ओळखत. क्षमा, मी आज वेळ होता म्हणून जॉईन केला ऑफिसमध्ये, वेळ ओके, मिळाला. छान, आमचं भाग्य. ते पुरुषार्थी आहेत बरं का. हे कुठं आहे तो तुमचं स्थान सांगा, म्हणजे टेक्सासमध्ये. सिद्धक्षेत्र आहे का ते? नाही नाही, अहो आहे, ते सांगते की तुमची पण भूमी सिद्धभूमी आहे. कुठं कुठं आहे ते? टेक्सासमध्ये मी. टेक्सास का? अमेरिकेत. बरं. हां, म्हणजे तिथून पण मोक्षाला गेलेत बरं का. ध्यान करा तर तुम्हाला पण मोक्ष मिळू शकतो. कॉन्फिडन्स राहू दे. असं विचार नको की आम्ही इंडियाच्या बाहेर आहे तर इंडियातच मोक्ष होतो, असं नाही. कारण तुम्ही 2.5 द्वीपातच आहात. त्यामुळं क्षेत्रामुळं आपल्याला काही बाधा होती असं गैरसमज नको. चला, पंचमेरूची पूजा आहे का जवळ? कोण? पंचमेरूच्या पूजेचा अर्थ घेतोय. त्याच्यामध्ये आपण काय भावना करायची, किंवा आपण जेव्हा पूजन करतो त्यावेळेस त्या भगवंतांना आपल्या ज्ञानामध्ये घेतो का, त्यांची महिमा आपल्याला येते का, ह्याच्यासाठी म्हणून सगळं ते अर्थसकट भावपूर्ण पूजन करायला पाहिजे. ह्याच्यासाठी सगळ्या शब्दांचे पण अर्थ बघून भावभासना करतोय. तर स्थापना सांगितली ना. तीर्थंकरों के नवन जलते भये, तीर्थ शर्मदा ताते प्रदक्षन देत सुरगण पंचमेरुन की सदा, दो जलधि ढाई द्वीप में सब गणत मूल विराज ही, पूजो असी जिन धाम प्रतिमा, हो ही सुख दुख भाजही. पल्लवी बाबी सांगा अर्थ. जाय समोर. झालंय आमचं हे सगळं तुमच्यासाठी स्पेशल. आणि आज कोण नवीन आले असते त्यांना काय हो, तीर्थंकरांचा म्हणजे बाल तीर्थंकरांचा जन्माभिषेक केला नेऊन त्या मेरू पर्वतावर. तर ते जे स्थान पवित्र झालं, जे ते कल्याणिक तिथं केलं त्याच्या निमित्तात. असं नाही की पाण्याने धुतलं गेलं म्हणून पवित्र झालं. हां, धुतलं गेलं का नाही? जन्माभिषेक केलं, इतकं मोठ्या मोठ्या घागऱ्यांनी, काय म्हणायचं, त्यांचे कलश किती मोठे मोठे योजनांमध्ये. मग आज कितीतरी किलोमीटर सांगितलं ना त्या दिवशी, किती 9 किलोमीटर रुंदी, 12 किलोमीटर लांबी, असं वगैरे काय काय, इतका मोठा कलश. मग तेवढ्या कलशांनी भरून असे 108 कलश टाकले. तर ते मेरू पर्वत भिजला की नाही का? स्वच्छ झाला असेल की एकदम, सगळी धूळ पडलेली. एक थेंब सुद्धा खाली पडू देत नाहीत जेव्हा ते तीर्थंकर बाळाच्या अंगावर घातलं. सगळे देव झेलतात. असं झेलता का तुम्ही जेव्हा प्रक्षाळ करता? सगळं पाणी अंगावरनं खाली जाऊन ते पायाखाली पण गेलेलं असतं. इतका अभिनय होतो आपल्याकडून. आणि परवा मी एक तसं व्हिडिओ बघितला, त्यामुळं की म्हणजे आता तिकडे MP UPकडचे लोक तसं करत असणार. त्यांनी काय केलं, एक वस्त्र घेऊन भगवंतांच्या छातीजवळ ठेवलं आणि वरून घातलं ना, जे पाणी सगळं टिपलं. तेवढ्याच पाण्यामध्ये सगळं अंग पुसलं. खाली एक थेंब सुद्धा जाऊ दिलं नाही.
म्हणजे अशी पण पद्धत असते जेणेकरून ते खाली पडलं तर त्याचा अविनय, आणि मग तेच पाणी गंधोदक म्हणून वापरणार. म्हणजे शेवटी तुम्हाला प्रयोजन काय हो, जीवजंतूंनी रहित करायचं आहे, अहिंसेचं पालन करून स्वच्छता करायची आहे बस. पण लोकांनी आज त्याचा बाऊ करून काय केलं, घागरींनी ओतणार काय, त्याला काय प्रमाणच नाही राहिलं. चला जाऊ दे, कोणाला आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही, आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. तर अशा त्या तीर्थंकरांच्या नवन जलाने ती भूमी तीर्थ झाली. बघा तिथं मेरू पर्वत, तो 5ही मेरू तीर्थधाम झाले, आणि त्याला म्हणून सुरगण नित्य प्रदक्षिणा देतात आणि आपली भक्ती प्रगट करतात. ते कुठं आहेत 5 मेरू, तर 2 जलधी आणि धाई द्वीप ह्याच्यामध्ये मूळ रूपाने विराजमान असणारे अकृत्रिम चैत्यालय. असे किती आहेत तर 80 जिनधाम, 80 जिनधाम, आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रतिमा 8640 प्रतिमा आहेत. तर त्या सगळ्या प्रतिमांचं मी मनपूर्वक, भावपूर्वक, ज्ञानपूर्वक पूजन करतो, जेणेकरून माझ्या दुःखाचा नाश हो आणि मला सुखाची प्राप्ती हो. भाजही भाग जाते हे असं लिहिलं त्यांनी अर्थ. आपण भाज म्हणजे मराठीमध्ये पात्र म्हणतो ना आपण, त्यांनी भाग जाते हे असं अर्थ केला. चला. शीतल मिष्ट सुवास मिलाय, जल सो पूजो श्री जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. पांचो मेरु 80 जिनधाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. ते जे जल वापरलं ते कसं आहे तर शीतल आहे, मधुर आहे, सुवासित आहे. अशा त्या जलाच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. बाकीच्या 3 ओळीचा अर्थ सर्वत्र समान आहे, ज्याच्याद्वारे मला महान सुखाची प्राप्ती होते आणि भगवंतांच्या दर्शन मात्राने सुद्धा मला परमसुख प्राप्त होतं. मग भगवंतांचं दर्शन हे प्रत्यक्ष ज्ञान का परोक्ष ज्ञान? हा बोला. भगवान जर सगळं सोडून गेलेले आहेत, सगळं त्यांनी सगळ्यांचा त्याग केलाय, तर त्यांना आपण रोज आरती चढवताना सुधारोग विनाश नाही, व्यंजन वगैरे आपण किंवा काही जे चढवतो ते कशासाठी चढवायचं? मग त्यांना कोणाला चढवतो? कोणाला चढवतो मग आपण? ते कशासाठी पूजेत चढवताना अष्टद्रव्य कशासाठी पाहिजेत असं मला विचारायचं होतं. मग त्यात सांगितलं ना 8 प्रकारांनी भावना करायची आहे तिथे तुम्हाला, की त्यांना चढवतोय ते त्यांनी तर सगळ्याचा नाश करून सिद्धगतीला गेलेत, पण त्यांच्या समान मला सुद्धा तशी साधना करायची आहे, मला सुद्धा तशा आत्मस्वभावाला प्राप्त व्हायचंय. 8 प्रकाराने निर्विकल्प होण्यासाठी किंवा आत्म्याची विशेषणं समजून घेण्यासाठी ते 8 द्रव्य चढवलेत. म्हणजे तुम्ही 8च असं काय म्हणायचं? चढवायचे कोणाला? भगवंताला चढवायचे का आपल्या? तुम्ही द्रव्य पूजा करणार ना, मग द्रव्य पूजन करत असताना द्रव्य चढवणार. अष्टकर कर्माचं प्रतीक म्हणून आहे ना, असं म्हणा. आणि आपला मोह कमी व्हावा म्हणजे द्रव्य चढवतो, आणि उपयोगाची एकाग्रता व्हावी. इकडे तिकडे भटकणार द्रव्य म्हणजे नाही. थांबा 1 मिनिट. तुम्ही पूजन करता त्यावेळेस तिथे तुमच्या समोर कोण आहे? भगवान तर सिद्धगतीला गेलेत, मग तुमच्या समोर कोण आहे? म्हणजे तुमचाच प्रश्न आहे, तुम्हालाच तुमच्या उत्तरात देतीये. प्रतीक आहे त्यांचे. प्रतीक म्हणजे आपण त्यांना स्थापन केलं इथं. जे तुमच्या समोर आहेत ते सिद्ध नाही आहेत, अरिहंत आहेत. ठीक आहे, सिद्धांची पण करत असाल पूजन तुम्ही, तर अरिहंत भगवंतांना आपण तिथं महावीर भगवान, आदिनाथ भगवान त्यांना तिथं त्या प्रतिमेमध्ये प्रतिष्ठित केलंय ना, त्यामुळं साक्षात ते आहेत तुमच्या समोर. म्हणजे त्यांनी घेणार आहेत, आज मी पुढचं वाचणार होते, प्रत्यक्ष पूजन आणि परोक्ष पूजन असे 2 भेद घेतलेत. मग प्रत्यक्ष पूजन म्हणजे जेव्हा समोशरणमध्ये साक्षात विराजमान आहेत ना समोर भगवान, त्यावेळेस तिथे जे कोणी बसलेले समोशरणातले जीव आहेत ते पूजन करतात, तर ते प्रत्यक्ष पूजन झालं. लिहूया काय. आणि परोक्ष पूजन म्हणजे
हां, जे आपण ते नसताना त्यांचं प्रतीक म्हणून जे प्रतिमा स्थापन केल्यात ना, ते झालं परोक्ष पूजन. त्यांचं पूजन करत असताना, कारण तुमच्या समोर ते साक्षात नाही आहेत, फक्त आपण भाव काय म्हणायचं प्राण तिथं ठेवलेत आपल्या भावभासनेने, म्हणून त्यांना समोर ठेवून आपण पूजन करतोय. तर द्रव्य पूजन करत असताना ते त्यांना चढवला हा भाव आहे. आणि त्याच ठिकाणी भाव पूजन म्हणजे आपण आपल्याकडे येण्यासाठी करतोय. त्यांची पूजन नाही आहे, तर ती आपण आपली पूजन म्हणा, पूजा म्हणा. सांगितलं होतं पूजा म्हणजे काय, पवित्र आत्म्याकडं जाणं, ह्याला म्हणायचं पूजा. मग ही खरी पूजा आहे. मग त्या आता त्यांनी सांगितल्यासारखं 8ही कर्मांचा नाश करण्यासाठी हे 8 द्रव्ये चढवले, किंवा 8 गुणांच्या प्राप्तीसाठी 8 अर्घ्य चढवलेत. तर प्रत्येकातून आपल्याला आत्मा दिसावा, आत्म्याचा अनुभव व्हावा ह्याच्यासाठी. आणि ते दोष आहेत बरं का अनेक ठिकाणी. काय सांगितले, तुमची शक्ती आहे, पण तुम्ही अनेकांचं ऐकलं मी की ते पूजा करत नाहीत. करतो ना भैया, काय केलं ना पूजा, रोज करायची भैया, असं नाही आपल्याला. काय अष्टमी चतुर्दशीलाच त्याला जेवायला द्यायचं, मग तोपर्यंत उपास. तर पूजन करायचं. तर मग असं सांगितलं एकांना मी की पूजन करत जावा. तर त्यांनी केली पूजन बरं का, जयश्रीमा विशाल भैयाने दुसऱ्या दिवशी. पण ते पुस्तक घेऊन बसले, द्रव्यच घेऊन बसले नाही. मग मी विचारलं द्रव्य पूजा का नाही केली. म्हणले एकाग्रता होत नाही, ते चढवायचं ह्याच्यानंतर ते चढवायचं, असे विकल्प येतात. मग मी त्यांना सांगितलं, जर आपली शक्ती असताना आपण द्रव्य नाही चढवणार तर तो सुद्धा एक महान दोष आहे. का, दारिद्र्याचे निषेध बांधतो आपण. म्हणजे भगवंतांच्या समोर सगळं लुटायला तयार, तिथे चक्रवर्ती, इंद्र, ते देव सगळे असंख्यात, सगळं आपलं वाहून द्यायला, टाकायला, त्यांच्या समोर अर्पण करायला तयार. पण आपण दान करतोच की. नाही, तेव्हा शरीराची शक्ती नाही आहे, तुमच्याजवळ देव नाही आहे, तुम्हाला वेळ नाही आहे, कुठं तुम्ही बाहेर आहे परगावी वगैरे, सगळ्या एक्सेप्शनला सोडून द्या. आहे ना, तुम्हाला आता हातामध्ये द्रव्य चढवू शकता, किंवा तुम्ही पूजन करू शकता, तुम्हाला सगळी अनुकूलता आहे. तर तिथं जर प्रमाद करणार तर तो दोष आहे. काय म्हणता, आपण दान तर करतो ना, म्हणजे त्याचा असं का दारिद्र्याचं निषेध बांधणं, असं मी विचार केला. असं सांगितलंय त्याच्यामध्ये की मोह कमी होतं, हे पण उत्तर दिलं ना त्यांनी तशा प्रकाराने. आपण दान करतो, मग ते पण एक प्रकारचं, हे पण दान आणि ते पण दान नाही. रोज घडतंय, घडत नाही, किंवा त्या ठिकाणी पण ते सोडण्यासाठी आपले परिणाम जोडतोय ऍक्च्युली. म्हणजे भावपूजेमध्ये पण भरकटू शकतो. द्रव्यपूजेच्या द्वारे सुद्धा कदाचित कोणाला एकाग्रता होऊ शकते. 4 लाईन म्हणला आणि दुसरीकडे गेलेला असता, चढवताना परत आत येतात कदाचित. असं पण कुठून केंद्रित करण्यासाठी म्हणून पण तो एक उपाय आहे. आणि माताजींनी पण सांगितलं की तसं तुम्ही म्हटलं सगळं की 1 रुपये जरी दान केला तरी ते करण्यासाठी मोह असतो जोडलेला आपला, तो सोडायचा म्हणजे त्रास होत असतो. मग म्हणून सांगितलं इथं पण द्रव्य चढवायचं, तर त्याच्यामध्ये पण अनेकांना त्रास होतो. का म्हटलं, इतके भारी तांदूळ कशाला चढवायचे, इतके का चढवायचे. अनेकांचं बघितलं की असे चिमटीने चढवणार, म्हणजे असे जाऊ देत, अनेक प्रकार असतात. म्हणजे तो पण मोह सुटतो जेव्हा आपण ते पूजन करतो त्याच्या निमित्तामध्ये. तर अशा रीतीने 8ही कर्मांचा नाश करण्यासाठी म्हणून हे पूजन केलं जात आहे. आणि त्याद्वारे मंदिरात पूजा करतो, पण त्या भगवंतांच्या मूर्तीकडे आपण जीव म्हणून बघतो का, त्यात प्राण प्रतिष्ठा पण केलेली आहे, प्राण ओतलेले, मग तो पण एक जीव आहे म्हटलं की. मग म्हणून तर आपल्याला वाटतं का तिथं मूर्ती असेल तर किती लोक आहेत असं प्रत्येकाला विचारत होतं, किती जण, सगळे जेवढे आहे तेवढे सांग, मूर्ती नाही का मग त्यांना पण जरा की म्हटले जीव म्हणून. बरोबर. काय, ज्याच्या घरामध्ये देव आहे त्याच्या घरात 4 माणसं असतील तर किती माणसं आहे तो 5वा माणूस विसरलेला असतो, कारण ते माणूस नाही राहिले. म्हणजे जीव किती, असे पंचेंद्रिय संज्ञी जीव. तर ते देव ते घरातले प्रतिमा देव सुद्धा एक जीव आहेत, आपल्यामध्येच असणारे फॅमिली मेंबर आहेत.
पण निर्मोह आहेत ते, अशा अरिहंत गतीला प्राप्त झालेले आहेत. मग त्यांचं पूजन करतोय हा भाव करताना तिथे त्यांना जीव पहा. तर आपल्याला त्यांच्याद्वारे आपल्याकडे येण्याचा मार्ग मिळतो. म्हणून सांगितलं ना वाक्य त्यांनी काय, मंदिर में से अंदर जाने का रास्ता मिलता है. काय म्हणले, जावा बघू कुठं जाता, मंदिरात जाता का आत जाता. म्हणजे मंदिर हे एक स्थान आहे, तिथं गेल्यावर तुम्ही तुमच्या परिणामांची पवित्रता करणार तर तिथून तुम्हाला आत जायचा रस्ता मिळतो. मंदिरात आत घुसू नका कुठं. एक प्रश्न आहे, आम्ही मंदिरात तिथं 4-5 जण मिळून द्रव्य ठेवतो आणून, मग तरी पण घरून घेऊन जायला पाहिजे का द्रव्य? ऍक्च्युली तीच पद्धत आहे, रोजचं रोज धुवून आपलं द्रव्य चढवायला पाहिजे. पण आता इथं सगळ्या मंदिरांमध्ये पण तशीच प्रथा सुरू केली आहे की सगळे आणून तिथं ठेवतात. पण त्याचा विवेक असतो का की ते जे कोणी धुवून ठेवणार ते व्यवस्थित धुतात का, त्याचं काय जसं बघायला पाहिजे तसं बघतात का, करतात का, कुठं काय. पंडित कसं म्हणतात माहिती आहे का, त्या दिवशी धुवून वापरतो, ज्या दिवशी वापरायचे त्या दिवशी धुवून वापरतो, पण नेऊन ठेवतो म्हणजे एकत्र नेऊन सगळेजण वापरतील ह्या उद्देशाने तिथे ठेवलेलं असतं. पण तरी पण आपण घरून घेऊन जायला पाहिजे का, हा प्रश्न आहे. म्हणजे मंदिरात आरंभ करायचा नाही असं माताजी सांगतात. जे धुणार ना द्रव्य ते मंदिरात धुवायचं नाही. मग आता तुम्ही कसं धुवत असाल तर ठीक आहे, म्हणजे भगवंतांच्या समोर शेजारी रूम आहे, त्या रूम मध्ये मंदिरात नाही धुत, मंदिराच्या शेजारी रूम आहे तिथं धुवून मग आणतो मी मंदिरात पूजेला. बर, काय हरकत नाही, मग त्याचं काय दोष नाहीये. फक्त ते आपलं द्रव्य आपण चढवतोय ह्याचा भाव असावा. म्हणजे ते सगळ्यांनी दिलेलं आहे म्हणून ते चढवायचं, कोण कधी कुठूनही येतं आणि ते आहे म्हटल्यावर त्यातनं ते चढवतं, त्यात मोह किती जातो. भरपूर चढवतात मग लोक, ते दुसऱ्याचं असते ना. भरपूर चढवायला सांगितलं ना तुम्ही, मग मुठीनी चढवणं. तेच की, मग ते असते म्हटल्यावर आयतं स्वाहा संपलेलं असतं, ताट भरून गेले ठेवलेलं ते. म्हणजे आपलं द्रव्य आपण चढवला तर त्याच्यामध्ये आपल्या मोहाचा नाश आहे, म्हणून तशी पद्धत सांगितली, त्याच्यामध्ये विधी सांगितलेली आहे. तर प्रत्येक द्रव्य चढवत असताना आपल्याला आपली भावभासना व्हायला पाहिजे. आणि तेवढ्या निमित्तात आपण मोहाचा नाश करायसाठी तर करतोय पूजन. का करतोय, सगळं जे काही देवदर्शन करतोय, पूजन करतोय, त्याच्या मागे हाच उद्देश आहे की काय म्हणायचं, सगळ्या कर्मांचा नाश हो, दुःखाचा नाश हो, मोहाचा नाश हो, त्याच्यासाठी म्हणून हे पूजन मी करतो असा भाव पाहिजे प्रगट केलेला. विशालबाईंवर मी आता सांगितलं प्रवचन, तुम्ही नव्हता. बर, मागचं ऐका आता परत सगळ्यांकडून. चला. जल केशर कर्पूर मिला, गंध सो पूजो श्री जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. पांचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. शॉर्ट मध्ये सांगते आता काय सांगितलं. जल, केशर, कर्पूर आदी जे काय शुद्ध गंधयुक्त असणारे उत्कृष्ट चंदन म्हणा, तर अशा त्या द्रव्यांच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन का करतो. मला शांत स्वभावाची प्राप्ती हो म्हणून मी चंदन चढवतो. संसार तापाचा, संसाराचा म्हणा की म्हणते तर का, ते खरंच चंदन चढवल्या संसाराचा नाश होतो बरं का भैया, माहिती आहे का. नाही माहिती, झालाच नाही कुठं आमचा, अजून होतच नाही. कारण तुम्ही भावपूर्वक चढवतच नाहीये तेवढं. खरोखर माझ्या संसाराचा अंत हो, मला या संसारातून बाहेर पडण्याची कला मिळो, ह्याच्यासाठी मी चंदन चढवतो. अमल अखंड सुगंध सुहाय, अक्षत सो पूजो जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. पांचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम. सांग अर्थ काय.
हम्म, आणि सुगंधी हम्म, जे की मनाला सुहान म्हणजे काय? म्हणजे चांगलं वाटणार हां, आणि मन को अच्छा लगने वाला. अशा अक्षतांनी जिनेंद्र भगवान पूजा करतो का मला अक्षय पदाची प्राप्ती व्हावी म्हणून, कधीही नष्ट न होणारा असा माझा ध्रुव शाश्वत नित्य स्वभाव मिळावा म्हणून मी एक प्रतीक चढवतोय, अक्षत. कसं आहे ते अक्षत? अमल म्हणजे स्वच्छ आहे, अखंड आहे, चांगलं आहे, की जे उत्तम प्रतीचं आहे, असं ते सुगंधित असेल, सुंदर असेल, असं सगळ्या त्या शब्दांच्या द्वारे त्या अक्षताचं कौतुक केलं. अक्षताचं नाही, तसं म्हणजे आपल्या सगळ्या विशेषणातून आपल्याकडे जायचं ह्याच्यासाठी ती विशेषणं. तर द्रव्य उत्कृष्ट असणार जे चढवतो ते. वरन अनेक रहे महकाय, फूल सो पूजो श्री जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय, पांचो मेरु असी जिनधाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. सांगा. आम्ही प्रकारचे रंगीबेरंगी फुलं आम्ही मी म्हणजे माझ्या संसाराचं काम विकारांचा नाश होण्यासाठी पुष्प जे की सुगंधित आहे, जे की पृथ्वीकायक आहे, अशा त्या निर्जंतुक अहिंसक पद्धतीने असणाऱ्या त्या द्रव्याच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. म्हणजे फूल चढवतो तर कुठलं फूल चढवायचं? सोन्याचं, चांदीचं, अशी फुलं चढवा तर त्याच्याद्वारे आपल्याला हिंसेचा दोष लागणार नाही. त्याच्याद्वारे सांगितलं काय? मला माझ्या निष्काम ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. मन वांछित बहुतुरत बनाय, चरुसो पूजो श्री जिनराय, महासुख होय देखे नाथ परम सुख होय, पांचो मेरु असी जिनधाम, सब प्रतिमा को करो प्रणाम, महासुख होय देखे नाथ परम सुख होय. दिसले का 8640 प्रतिमा? कुठे शब्दच दिसाले तुम्हाला असं म्हणत असताना. त्या पूजेच्या लयामध्ये जाताना समोर भगवान आहे ते विसरून जातो, आणि तसा भगवान मी आहे हे पण विसरून जातो. तर मनवांछित अशा चरूच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. नैवेद्य का चढवतोय? तर माझ्या शुद्धेचा नाश हो, मला जी काय भावना होते, संज्ञा जागृत होते, आहार संज्ञा, त्याचा नाश हो, मला कधीही अनंत काळापर्यंत खाण्याचे भाव न हो, त्या रसनेंद्रियावर मी विजय मिळवायला पाहिजे असा पुरुषार्थ माझ्याकडून हो, मी अरस स्वरूप आहे ह्याचं मला भावभासना हो, ह्याच्यासाठी मी भगवंतांना नैवेद्य चढवतो. इथंपर्यंत झालं ना? पुढचं पण गेलं होतं. पुढचं नाही घेतलं. वर्ण आहे ते, वर्णाचं वर्ण केलं त्यांनी. म्हणजे अनेक वर्णांचे महकाय म्हणजे सुगंधित अशा फुलांच्या द्वारे मी भगवंतांचं पूजन करतो. मग कशासाठी केलं हे सगळं? तर त्यांना समोर ठेवून त्यांच्या समान मला माझा ध्रुव मिळावा, माझं कृत्रिम स्वरूप मला परिचयात यावं, किंवा संसाराच्या दिवसभराच्या त्या अन्य सगळ्या गोष्टींपासून थोडासा छुटकारा मिळवावा. सगळ्यांची तोंड बघून कंटाळा म्हणा की जरासं घरातल्यांची, म्हणून जाऊन त्या भगवंतांच्या समोर बसायचं, जेणेकरून प्रसन्न मुद्रा दिसावी, आपलं प्रसन्न मन, काय म्हणायचं, ज्ञान प्रसन्न व्हावं, आणि आपल्याला सुद्धा आपला स्वभाव प्राप्त व्हावा, आणि त्याच्याद्वारे आनंदाची प्राप्ती व्हावी. म्हणून एक शुभ, उत्कृष्ट शुभ भावासाठी भगवंतांचं अवलंबन घेतलं जातं, आणि त्यांच्याद्वारे सुद्धा त्या शुभाला सुद्धा जो हेय जाणणार आणि पुढं सरकणार, तर त्याचीच पूजा खरी भावपूजा म्हणली जाणार, तरच तो स्वतःला जाणू शकणार. म्हणून तसं स्वतःला जाणा आणि पूजन करा, तर ते आपलं
फलदायी आहे, अन्यथा नाही. हो, पलुभाविक ध्यान सांगा ध्यान सांगा की सगळ्यांनी सांगितलंय, तुम्ही पण सांगा. काय सांगायचं ते सांगा, मला आत्मा दिसणार तुमच्या शब्दात. जोरात सांगा काका, ऐकू येत नाही. नमो नमो मैं सदा ही श्री वीरवाणी, हमें आत्म प्रभुता दिखाती है वाणी. परम ज्ञान दाता यही धर्म माता, हमें मुक्ति मार्ग दिखाती है वाणी. विरह ज्ञानियों का हमें है सताता, संदेश उनका सुनाती है वाणी. परम वीतरागी हुए हो विज्ञानी, सुपरिचय सभी का कराती है वाणी. गुरुवर का उपदेश तत्काल बोधता, सतत बोधती है यही चीनवाणी. महामोह अंधेर जग भर में छाया, सहज ज्ञान सूरज उगाती है वाणी. विषय चाह दावा मिलागे भयंकर, उसे ज्ञान जल से बुझाती है वाणी. महिमा स्वयं की स्वयं ही न जानी, हमें आत्म प्रत्यक्ष दिखाती है वाणी. समझ कर स्वयं में रम जाए यदि हम, हमें भी परम प्रभु बनाती है वाणी. सबके हृदय में
बसे जीववाणी परम शांति पाए सभी भव्य प्राणी। नमो मैं सदा ही श्री वीरवाणी हमें आत्म प्रभुता